वा वा, सगळी त्याची कृपा आहे. माझ्या आयुष्यात तुमच्यासारखी पत्नी येणे, आपल्या दोघांच्या संसाराला या चिमुकल्या गोंडस बाळाच्या रूपाने सुख येणे, ही सगळी त्याचीच कृपा. मग त्याला विसरून कसं चालेल? हाय कथा, त्याला इसरा असं कुठं म्हणते मी, पण या छोट्या लेकराकडे जरा लक्ष द्याल की नाही? आवं, ज्या भक्तीनं तुम्ही त्या इथ्थाच्या मूर्तीला लोणी लावताना, त्याच भक्तीनं या चिमुकल्यालाही खाऊ पिऊ घाला म्हणते मी, नाही तर त्याच्याला वाटेला येईन ती माती. तुम्ही विनाकारण वाद घालत आहात. हे बघा, मी धुणं भांडी करून इरीवर जाऊन पाणी भरून येते, तवसर याच्याकडे लक्ष ठेवा. संगत खोट्याची खरू नको, येईल दिवस तुझाही मानसाची घर सोडू नको. तुझ्या हाती आहे डाव सारा, सर्ग जल काळजी रे देवा, काळजी रे माझ्या देवा, काळजी रे. उठ पोरा, तुझी भक्ती, श्रद्धा, तुझा आढळ विश्वास पाहून आम्ही प्रसन्न झालो. घरादारावर संकटाचा आभाळ कोसळला असतानाही तुझ्या भक्तीचा आणि विश्वासाचा चिरा ढळला नाही. मला तुमचे चरण स्पर्श करता येणार नाही, माझं पोट मेलंय. माते, तुझेही भाग्य थोर. आपल्या एकुलत्या एक पुत्रासाठी तू भगवंताशी संघर्ष केलास. मग तुमचं दुःख मला कसं पाहावेल बरे? तुमच्या भक्तीचं महात्म्य जगाचे नियमही बदलते.